राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित येणार याची चर्चा सुरू झाली, मध्यंतरी ती थंडावली. मात्र आज पुन्हा संजय राऊत यांच्या वक्तव्याने ती उचल खाल्लेली आहे आणि मनसे ही युती असणार आहे किंवा नात्यांनी सुद्धा ही जवळ येणारी नातेसंबंधाबद्दलचे ते आज बोलले. आणि याच विषयी बोलण्यासाठी ठाकरे कुटुंबाशी नाता असलेले प्रकाश महाजन माझ्यासोबत आहेत. तर काय म्हणाल की आता सुरुवातीला यावर बरीच चर्चा झाली, बोलणं झालं, मध्यंतर चर्चा थोडी थंडावली, आता पुन्हा संजय राऊत बोलतात. असे संजय राऊत स्वतःला एक परिपक्व आणि देशातला एक फार मोठा राजकारणी समजतात. त्यांना ही साधी गोष्ट माहीत नाही की प्रसारमाध्यमात बोलून कधी युती होत नसते. ते सारखं प्रसारमाध्यमातच बोलतात. त्यांना जर युती करायची असेल आणि त्यांच्या मनात एक खंत आहे की राजसाहेब बऱ्याच जणांना शिवतीर्थावर त्यांचा पाहुणचार करतात, चांगली कॉफी पाजवतात. एकदा संजय राऊतनं जावं कॉफी प्यायला. हां, त्यांना ही भीती असेल की शिवतीर्थावर गेल्यावर त्यांच्या गाडीचं मागच्या वेळेसप्रमाणे काही होईल तर प्रकाश महाजन त्यांच्या गाडीचं जवळ उभा राहतील आणि त्याचं संरक्षण. त्यांची गाडी फोडली होती. हा, ती फुटणार नाही. मी त्या गाडीचं संरक्षण करायला मी स्वतः उभा राहीन. त्यांनी जाऊन मध्ये चहा कॉफी घ्यावी, युतीची चर्चा करावी. असे प्रसारमाध्यमात बोलून, प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींसमोर बोलून युती होत नसते. एवढं साधं राजकारणातलं काय तत्व संजय राऊतला माहीत नाही. थोडी जरा आश्चर्याचीच गोष्ट आहे. पण संजय राऊत बोलल्यामुळं काय होणार? कारण थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एवढे विचारवंत आहेत, सगळ्या गोष्टींनी परिपक्व आहेत. मग संजय राऊत का सतत बोलतात? ते नाही भाऊ बोलू शकतात. ते नाही बोललं तर त्यांचं बीपी वाढेल ना. बोलावं लागतं त्यांना. मी तर मागे म्हणलं, दोघाही भावांना फोन नंबर एकमेकाची माहिती, एकमेकाची घरं माहितीत. समजा उद्या असं आहे की उद्धवजी राजसाहेबांच्या घरी आले, ते मोठे भाऊच राहणार आहे. राजसाहेब उद्धवजीच्या घरी गेले तर ते मोठे भाऊच राहणार आहे किंवा हे लहान भाऊ राहणार आहे. हे दोघांना माहिती करायची असली तर ते दोघं ठरवतील आणि दोघांनी करायचं ठरवल्यावर बाकीच्यांचा काही प्रश्नच येणार नाही ना. आणि दोघं भेटतात, छाती ठोक जगासमोर भेटतात, काय लपू नाही. का तो मला सांग, विवाह प्रसंगी एकमेकाच्या मंगल कार्यात भेटतात ना ते. पण संजय राऊतचं असे काय पडदा आम्ही उचलणार, दोऱ्या आमच्या हातात, याला भेटू नका, त्याच्याकडे पाहू नका, त्याच्याकडे बघून हसू नका, असं नाही चालणार. हे राज ठाकरे कधीच मान्य करणार नाही. मागे सांगितले की तुम्हाला युती करायची तर मोकळ्या मनानं कुठलीही किलमिश न ठेवता. अशा अटी ठेवल्यात, मागे ठेवल्या नव्हत्या की त्याने. मग त्यांनी महाराष्ट्रद्रोहाशी बोलू नये. म्हणजे महाराष्ट्रद्रोही कोण ठरवणार हे कळत नाही. राजसाहेबाला तेवढं कळतं ना कोण महाराष्ट्रद्रोही, कोण महाराष्ट्रप्रेमी आहे. पण यांनी गाठ घाला, याला बोलू नका, त्यांच्याशी बोलू नका, हे असं चालणार नाही. असं कसं होतं मला सांग. आणि राज ठाकरे हे मानणारी मानसिकता सुद्धा नाही आहे त्यांची, कुणीच मान्य करणार. स्वभाव पण नाही. उलट आम्हाला भीती की यांचं भलं झालं तर ते जायचे उठून दुसरीकडं. ही आम्हालाही भीती ना. समजा आमच्यासोबत आले आणि यांचं भलं झालं तर ते सोडून जातील आम्हाला. आम्हाला नाही का भीती अशी. म्हणजे उबाटाची आणखी तुम्हाला शाश्वती किंवा भरोसा वाटत नाही? उबाटाची शाश्वती अख्ख्या महाराष्ट्रात कोण गेली? उबाटा वागलीच तसं. मला सांगा, नातं होतं, सगळं होतं, मराठी माणूस आम्ही होतो, तेही होते. मग अत्यंत आयुष्यातल्या कठीण दुर्गर प्रसंगातून राज ठाकरे जात होते, त्यावेळेस तुम्ही त्यांचे नगरसेवक फोडले ना. पण ही कटुता जर निघत गेली, आता ठीक आहे, दोघा भावांमध्ये थोडं पॉझिटिव्हनेस आलेला आहे, ती गोष्ट बाहेर आली, राज्याला सुद्धा वाटतंय की या दोघांनी एकत्रित यावं. मग जर ह्या सगळ्या कटुतांचं जर आठवण काढत बसलं तर मग आयुष्यात कधी दोघं एकत्रित येऊ शकणार नाही. राज ठाकरेंचा स्वभाव तसा नाही आहे. फक्त संजय राऊतनं थोडी मर्यादा ठेवली पाहिजे. संजय राऊत जे अटी घालतो, ते काय दोऱ्या आमच्या हातात, पडदा त्यांच्या हातात, काय जे असं बोलत राहतात, त्या नाही घातल्या पाहिजेत. आणि माझं मत आहे, संजय राऊत बोलले म्हणजे हे काय उद्धव ठाकरेंचं मत असतं असं तुम्हाला वाटतं? असतंच असं नाही, पण उद्धव ठाकरे त्याला अमान्य करत नाहीत ना. किंवा संजय राऊत बोलले ते वैयक्तिक असंही म्हणत नाहीत ते. ह्याच प्रसंगात नाही, अशा कित्येक प्रसंगात त्याने कधी अमान्यच केलं नाही. म्हणून मला असं वाटतं की याच्यात दुसऱ्या तिसऱ्यांची काही गरजच नाही. दोघा भावानं ठरवलं युती करायची, होणार. आणि दोघा भावाच्या मनात नसलं तर ते होणार नाही. मग कोणी काही केलं तर काय होणार, प्रश्नच येणार नाही. पण काका शेवटचा प्रश्न विचारतो,
नातं जुळवायचंय असं सुद्धा म्हटलेलं आहे. युती मनसे करायची आहे. आता ते दोघं जरी नातेवाईक असले तर दोघांचे नातेवाईक तुम्ही आहात. काय नेमकं काय वैचारिक डीएनए बरं कुणाचा? त्यांच्या दोघांचा आणि तुमचा आहे, नात्यातला विचार. नाही, खरं म्हणजे मी सहज विषय निघाला, हे जाहीर करण्यासारखा विषय नाही. राजसाहेब आणि उद्धवसाहेबांची मावस बहीण आणि माझ्या मामाचा मुलगा आहे, फार म्हणजे जवळपास त्या 2009 सालची घटना. दोघांनी विवाह केला, दोघंही अमेरिकेत सुखी संसार करतायत. एवढंच त्याच्यातलं, बाकी काय त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. पण काय पुन्हा ते ते तुमच्याकडून मला अपेक्षित हे आहे की भविष्यात काय होणार आहे बरं. खरं म्हणजे तुम्ही सुद्धा भविष्यकार नाही आहात, परंतु लोकांची इच्छा आहे हे झालं पाहिजे, हे एकत्रित आले पाहिजे. पण हे दोघं काही न बोलता तिसरे लोक बोलतायत. आम्ही कुणीच काही बोलत नाही. तुम्ही महाराष्ट्र संजय राऊतांच्या म्हणण्यावर तुम्ही रिॲक्शन देताय, तुम्ही नाही. मग ते बोलल्यामुळं आम्ही बोलतो. माझं तर मत असं आहे की राजसाहेबांच्या मनात मराठी माणसाचं हित, अस्मिता. मराठी प्रेम, त्याच्यासोबत हिंदुत्व, ह्या दोन्ही गोष्टीचं एकत्र जुळाल्या तर अवघड नाही. काय आवडू शकतं. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित येणार की नाही या चर्चेला पुन्हा हवा मिळालेली आहे संजय राऊत यांच्या वक्तव्याने. मात्र प्रकाश महाजनांनी अगदी मार्मिक शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत की प्रसारमाध्यमातून या गोष्टी होत नाहीत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर ही गोष्ट होईल, यांनी ठरवलं तर होणार नाही. हे खरं आहे. या दोघांनी जर ठरवलं तर काहीही होऊ शकतं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.